नमस्कार मंडळी. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा जादुई पण अगदी खऱ्याखुऱ्या शोधाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या समाजाचं आरोग्य जपण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकू शकतो. आपण एका अशा तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहोत, जे आपल्या प्रियजनांना एका सुरक्षित आणि प्रगत आरोग्य सेवेचं कवच देऊ शकतं. सुरू करूया. आता सर्वात आधी या रंजक प्रश्नाकडे वळूया. आपण नेहमीच ऐकत आलोय की डोळे हे मनाचा आरसा असतात, बरोबर ना? पण आता या काव्यात्मक कल्पनेच्या थोडं पलीकडे जाऊन बघूया. आज आपण समजून घेणार आहोत की AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या डोळ्यांकडे शरीरातली सर्वात गुंतागुंतीची रहस्य उलगडणारा एक डॅशबोर्ड म्हणून कसं पाहतं. डोळ्याचा नुसता फोटो चक्कर रक्तचाचणीची जागा घेऊ शकेल? चला बघूया. विभाग 1. संपूर्ण आरोग्याची खिडकी आणि निदानाची नवीन व्याख्या. जरा कल्पना करूया, आपल्या डोळ्याचा पडदा, ज्याला आपण रेटिना म्हणतो, तो एखाद्या पारंपरिक वाड्यासारखा आहे. जसे एखादा वाडा आतल्या पिढ्यानपिढ्यांच्या कुटुंबाचं संपूर्ण आरोग्य आणि स्थिती दर्शवतो, तसंच काहीसं. आता हे कसं शक्य होतं? तर इथेच डीप लर्निंग मॉडेल्सची खरी कमाल दिसून येते. ऑक्युलर इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने AI आता केवळ डोळ्यांच्या या साध्या, वेदनारहित फोटोंमधून आपल्या शरीराच्या आरोग्याविषयीची अशी सखोल माहिती काढू शकतं, जी यापूर्वी कधीच शक्य वाटत नव्हती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची किंवा शरीराला त्रास देणाऱ्या उपकरणांची अजिबात गरज भासत नाही. विभाग 2. ॲनिमिया आणि मूत्रपिंडाच्या आजाराची ओळख. आता ही समोरची संख्या बघा, 1.6 अब्ज. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. जगभरात ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची ही संख्या आहे. सहसा या आजाराचं निदान करण्यासाठी शरीरातून रक्त काढावं लागतं, ज्यासाठी अर्थातच सुईचा वापर आवश्यक असतो, जो अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. आता जुन्या आणि नवीन पद्धतीमधला हा फरक पहा. पारंपरिक वैद्यकीय चाचण्यांची आपल्याला नेहमीच थोडीफार भीती वाटतेच, पण या नवीन AI पद्धतीत किती सुलभता आणि सुरक्षितता आहे ना. विचार करा, आपल्या घरातील एखाद्या वयोवृद्ध आजीसाठी किंवा सुईला घाबरणाऱ्या लहान मुलासाठी ही फक्त एक फोटो काढण्याची पद्धत किती अधिक आरामदायी आणि वेदनारहित असेल. आणि हे तंत्रज्ञान किती यशस्वी ठरते हे यावरून अतिशय उत्तमरित्या स्पष्ट होतं. पारंपरिक क्लिनिको डेमोग्राफिक मॉडेल्सच्या तुलनेत, म्हणजे रुग्णाचं वय आणि इतर सामान्य माहितीवर आधारित जुन्या पद्धतींच्या तुलनेत, AIने मध्यम स्वरूपाचा ॲनिमिया ओळखण्यात तब्बल 7.3% ते 19.9% इतकी सुधारणा दाखवली आहे. आणि नुसतंच एवढं नाही, तर मूत्रपिंडाच्या किंवा किडनीच्या गंभीर आजारांच्या बाबतीतही अचूकता 8.7% ते 13.2% वाढली आहे. हे खरोखरच प्रभावी आहे. आणि विशेष म्हणजे केवळ ॲनिमियाच नाही, तर AI डोळ्यांच्या बाह्य फोटोंवरून हे इतर सिस्टमिक बायोमार्कर्स देखील शोधू शकतं. म्हणजेच मूत्रपिंड आणि यकृताचं कार्य, प्लेटलेट्स, पांढऱ्या रक्तपेशींची स्थिती यांसारख्या गोष्टींची माहितीही AI देऊ शकतं. हे तंत्रज्ञान संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर किती व्यापक आणि सर्वसमावेशक लक्ष ठेवू शकतं हे यावरून दिसून येतं. विभाग 3. हे AI नक्की पाहतं तरी कसं? आता मनात विचार आला असेल की हे सगळं होतं तरी कसं? तर यात कोणतीही जादू नाहीये बरं का. हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे, जे स्वतःचं गणिताचं आणि तर्काचं काम सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने मांडतं. या स्टायलेक्स फ्रेमवर्कला फक्त एक निर्जीव अल्गोरिदम समजू नका. याला आपण एक AI कलाकार म्हणूया. हा कलाकार स्वतः चित्रे काढून डॉक्टरांना अचूकपणे दाखवतो की तो नेमक्या कोणत्या जैविक खुणांकडे पाहत आहे, ज्यावरून त्याने हा आजार ओळखला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने कसं चालतं ते पाहूया. सगळ्यात आधी AIला वैद्यकीय कामांसाठी प्रशिक्षित केलं जातं. त्यानंतर ते काही प्रतिमा तयार करतं, त्यातील महत्त्वाचे दृश्य बदल वेगळे काढतं आणि शेवटी विविध क्षेत्रातील मानवी तज्ज्ञ या चित्रांचं परीक्षण करतात. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीच्या वैद्यकीय AIला सर्वांना समजेल अशा रूपात आणते. प्रत्यक्ष व्यवहारात हा दृश्य पुरावा कसा काम करतो हे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होईल. बघा, AI जेव्हा ॲनिमिया ओळखतं, तेव्हा ते डोळ्यांच्या बाहेरील भागातील रक्तवाहिन्या कमी ठळक कशा दिसतात किंवा पापण्या फिकट कशा पडतात हे चित्रात चक्क ठळक करून दाखवतं. म्हणजे ते स्वतःचं निदान स्वतःच सिद्ध करतं. विभाग 4. आयलायनर आणि AIच्या इतर गमतीशीर चुका. आता ह्या विश्लेषणात थोडं वास्तवाकडे वळायला हवं. AI नक्कीच अत्यंत हुशार आहे, यात काही शंका नाही. पण कधीकधी आपल्या माणसांच्या रोजच्या सवयींमुळे ते असं काही गोंधळून जातं की त्यातून काही मजेशीर चुका होतात.
इथला हा संदर्भ खूप महत्वाचा आहे. याचा सरळ अर्थ असा की AI केवळ शरीर आणि आजारांचं विज्ञान पाहत नाही, तर ते नकळतपणे आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक सवयींचं देखील निरीक्षण करत असतं. याचंच एक खूप गमतीशीर उदाहरण म्हणजे AIची ही चूक. AIने डोळ्यांना लावलेल्या आयलायनरचा संबंध थेट कमी हिमोग्लोबिन असण्याशी जोडला. आता असं का बरं झालं असेल? अगदी सोपं आहे. कारण आयलायनर बहुतांश वेळा महिला लावतात आणि महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण नैसर्गिकरित्या अधिक असतं. AI कितीही हुशार असलं तरी एका साध्या मेकअपमुळे ते कसं फसतं हे पाहणं खरंच मनोरंजक आहे, नाही का? म्हणूनच तर इथे मानवी तज्ज्ञांची म्हणजे आपले डॉक्टर आणि समाजशास्त्रज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. खऱ्या जैविक लक्षणांमधील फरक जसे की फिकट पापण्या आणि मानवी सवयी किंवा इतर तांत्रिक घटक जसे की मेकअप किंवा वेगवेगळ्या एक्स-रे मशीन्स यांमधील फरक ओळखण्यासाठी AI आणि मानवाने एकत्र काम करणं खूप गरजेचं आहे. विभाग 5 सहयोगी औषधोपचारांचे भविष्य आणि दृष्टिकोन. आता आपण या तंत्रज्ञानाच्या सुंदर आणि दीर्घकालीन संभाव्यतेकडे वाटचाल करूया. कुटुंबाच्या आणि समाजाच्या भविष्यातील आरोग्याचं रक्षण करण्यासाठी हा एक अतिशय उत्तम मार्ग कसा असू शकतो हे इथे दिसतंय. संधिसाधू तपासणी किंवा ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग हे एक आश्चर्यकारक पाऊल आहे. याचा अर्थ काय? तर एखाद्या व्यक्तीने समजा केवळ चष्म्याचा नंबर तपासण्यासाठी किंवा मधुमेहाच्या तपासणीसाठी डोळ्याचा फोटो काढला असेल, तर आपण त्याच जुन्या फोटोचा वापर करून ॲनिमिया किंवा किडनीचे आजार शोधू शकतो. यासाठी कोणत्याही नवीन, महागड्या किंवा वेदनादायक चाचण्यांची अजिबात गरज भासणार नाही. संदर्भातील हा शक्तिशाली विचार आपल्याला याची खात्री देतो की हे केवळ एक नवीन साधन किंवा उपकरण नाहीये, तर आंतरविद्याशाखीय सांघिक कार्याद्वारे सुरू झालेलं एक पूर्णपणे नवीन वैज्ञानिक युग आहे, जिथे आजारांच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आणि नवीन गृहीतके मांडण्याचे नवे मार्ग शोधले जात आहेत. तर आपण आता एका अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. तंत्रज्ञान आणि मानवी अनुभव एकत्र येऊन येणाऱ्या काळात आपल्या समाजाचं आरोग्य कसं सुरक्षित करू शकतात, हा विचार नक्कीच प्रेरणादायी आहे. हा विषय आणि त्याची व्याप्ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आपल्या प्रियजनांसोबत या माहितीची नक्कीच चर्चा करायला हवी. सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनल.